खूप वर्षांआधी एका छोट्याशा गावात गावाचा सरपंच राहायचा. त्या सरपंचाचा एक घोडा पण होता. तो एक सुंदर पांढरा घोडा होता. त्या घोड्याला आपल्या आकर्षक सुंदरतेचा खूप अभिमान होता. त्याला वाटायचं तो या जगातला सगळ्यात हुशार प्राणी आहे. ते बघ, मालक येतोय. पाहिलं नाहीस? माझ्यासाठी सगळ्यात खास बीन्स घेऊन येतोय. हे काय, तू शांत का बसलायस? माझ्यासोबत बोलण्यासाठी विशेष नशीब लागतं. कदाचित तू पण चांगलं नशीब घेऊन आला असशील. तू कदाचित महान असशील, कारण मालक तुझ्या पाठीवरनं इकडे तिकडे प्रवास करतो ना. त्यामुळेच तर तू इतर लोकांना इतकं कमी लेखतोस ना मित्रा. मी तुझ्यासारखा नाहीये. राजघराण्याचं रक्त आहे. त्यामुळे माझ्याशी बोलताना मान देऊन बोल. मी काही तुझा मित्र वगैरे नाहीये. बेटा, तू खूप थकला नाहीयेस ना? आपल्याला आज कुठेतरी जायचंय बरं का. तू पटापट जेवून घे. मी तयार होऊन लगेच येतो बघ. बघितलंस, माझ्यावर किती प्रेम करतात आणि मला किती मान देतात ते. त्यांनी तर तुमच्याकडे बघितलं सुद्धा नाही. घोडे दादा, खरंय हे. तू खरंच खूप महान आहेस. मला पण तुझा खूप आदर आहे. हेच तुझ्यासाठी बरं राहील. तू या उद्धटपणाचा सन्मान का बरं करतेस? तो एक तुझ्यासारखाच दुसरा जीव आहे. अरे, त्याच्याकडे शिंग नाही आहेत, पण त्याला वाटतं की आहेत त्याच्याकडे. ते बदलायला हवं. ऐक, तू पण थोडंसं घे. घोडे दादा, तुला माहितीये, लोक पण तुझा खूप आदर करतात. तुझी ऐट, सुंदरता, भव्यता, अगदी राजासारखं. काय तो थाट, काय ती सुंदरता. हीच घोड्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट होती. कोंबडीची गोष्ट ऐकून घोड्याचा व्यवहारच बदलून गेला. याची ऐट तर बघ, सहन होत नाहीये मला. हो ग कोंबडी आई, मी या घोड्याच्या उद्धट आणि गर्विष्ठ स्वभावाला कंटाळलोय. त्याला असं वाटतं इथे दुसरे घोडेच नाहीयेत. खरं तर हत्ती सुद्धा एवढे उद्धट नसतात. जेव्हा गावात घोडा आपल्या मालकासोबत चालत होता, तो एकदम विचारात पडला. याच्याकडे अशी काय खास गोष्ट आहे जो हा माझ्या पाठीवर बसून चालतोय? गावकरी मला किती मान सन्मान देतात. कोंबडी जे म्हणत होती ते एकदम खरं होतं. घोडा आपली मान उंचावून अजून गर्वाने चालू लागला. मूर्ख घोडा अजूनही हाच विचार करत होता की गावकरी त्यालाच नमस्कार करतायत. अशा प्रकारे घोडा आणि त्याचा मालक गावातल्या बाजारात पोचले. सगळी लोक तर माझ्याच कडे पाहतायत. प्रसिद्ध लोकांना इथे जगणं किती कठीण होऊन जातं. तो म्हातारा माणूस जो माझ्यासोबत होता कुठे गेला? घाणेरडा पक्षी, माझ्या चमकत्या शरीराला खराब न करता इथून निघून जा. आई, अरे तुझ्यात तर किती अहंकार आहे. हे सांगणारा तू कोण आहेस? सर, तुम्ही ऐकलत? आमच्या ठिकाणी येऊन आमचीच विचारपूस करतोय हा. तू तर इथे नवीन दिसतोयस. आम्ही इथलेच रहिवासी आहोत. ठीक आहे, तशी आम्हाला एक गोष्ट सांग, तू कोण आहेस? मी राजपरिवारातला आहे. माझ्या पाठीवर बसायला तुमच्यात काहीतरी खास हवं. आमचा जन्म जरी कुठेही झाला असो, आहोत तर आम्ही 4 पायांचे जनावर. तुझ्यातही इतका अहंकार आहे. तुला माहिती आहे, मी जेव्हा गावातून जातो तेव्हा लोक माथा टेकवतात आणि माझ्यासाठी जागा बनवतात. मी तर काहीच म्हणत नाहीये, पण एक गोष्ट सांगतो, हा गर्व जास्त दिवस टिकणार नाही. चालला जा. आता माझी निघायची वेळ झाली आहे.
गर्व करा की तुम्ही मला भेटू शकलात आणि माझ्याशी बोलू शकलात. ए, मी तर तुला पाहून घेईन. सोडा याला आणि चला सर. येणारे जाणारे सगळे गावकरी त्यांना नमस्कार करून त्यांची विचारपूस करू लागले. घोडा आपल्या मानेनीच आणि आवाजाने त्यांना उत्तरही देऊ लागला. इथे मला पसंत करणारे किती लोक आहेत. मी या म्हाताऱ्या माणसाला विचारून त्या अहंकारी कुत्र्याला घरी माझा बॉडीगार्ड बनवून टाकतो. वेळ येऊ द्या. हा लवकर चल. तू माझ्यावर राज करणार, अहंकारी कुठला? जसं मी तुला माझ्या पाठीवर बसवला हे तुझ्यासाठी खूप नाहीये. इतका अहंकार. तू मला मारतोयस? तुला माहित नाही मी कोण आहे? पूर्ण गाव माझ्या पुढे माथा टेकवतो. आता माझी शक्ती दाखवण्याची वेळ आली आहे. अरे बापरे, ऐक तुला काय झालं नक्की? तू मला का दुखवतोयस? अरे वाचवा. अरे 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 मला का मारतात? अरे मी तुमच्याच पसंतीचा घोडा आहे. राजघराण्याचं रक्त आहे. अरे बिचारा घोडा. लोक घोड्याची भाषा तर समजू शकत नाही. गाववाल्यांना वाटलं की या घोड्याचं ओरडणं खूप धोकादायक आहे, म्हणून ते त्याला मारून मारून जंगलात पाठवून देतात. हे सगळं होण्यामागचं कारण फक्त त्याचा अहंकार आहे हे समजून तो घोडा गावी कधीच परत नाही आला. बंदर राजा आणि मित्रांना अजून एक पॉइंट मिळाला आहे आणि पॉइंटचा स्तर 4 आणि 3. पाय नाही तरी पण चालते. हा ते तर मस्त आहे. बोला बोला, पटकन उत्तर द्या. हे तर असं तर उत्तर मी देतो. विचार करून बोल. उत्तर चुकीचं दिलं तर पॉइंट त्यांना मिळेल. घड्याळ. उत्तर बरोबर. आता पॉइंट्सचा स्तर 4-4. मी आहे ससा, हुशार ससा, धावत चालो मस्त हुशार ससा. मी आहे ससा, तनन्ना 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 अह तनन्ना 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 अह तनन्ना 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 अह. पहा तो मिट्टू ससा इकडे येतो. ओफो, मग सगळाच खेळ गडबड होऊन जाईल ना. काय चाललंय? कोणतं षडयंत्र रचताय माझ्या विरुद्ध? काही तर नाही चाललंय मिट्टू. आम्ही सगळे मिळून कोड प्रतियोगिता खेळतोय. कोड? चांगलंय चांगलंय. मग तर मी पण खेळतो. बरं, टीम मध्ये कोण कोण आहे? आम्ही तिघ एक टीम. मी, हत्ती राजा आणि कासव दादा एक टीम. तर मिट्टू कोणत्या टीम मध्ये आहे? मला तर कोणत्याच टीमची गरज नाही. मी एकटाच काफी आहे. तुम्ही सगळे मिळून एक टीम बनून जा. असं हवंय? असंच पाहिजे. माझ्या प्रश्नांची उत्तरं देणारा हुशार कोण आहे या टीम मध्ये? तर हा घ्या पहिला प्रश्न. रेडी? पाय पकडला तर खांद्यावर चढेल. पाय पकडल्याने खांद्यावर चढेल? समजलं. उत्तर बंदर राजा. मी? नाही. आता उत्तर मी आहे का? बुद्धू लोक. कोणाला माहिती नाहीये का? मग मीच सांगू का? मी उत्तर देतो. तू? सांग सांग. छत्री. उत्तर बरोबर. कासवदादाचा विजय असो.
तर हे घ्या पुढचा प्रश्न. माझा रंग तर काळा आहे, कुठेही गेलो तरी तुझ्या सोबत आहे. सांगा. काय म्हटलं? माझा रंग तर काळा आहे, कुठेही गेलो तरी आहे तुझ्या सोबत. अरे जा रे, हे तर उत्तरच नाहीये. काय रे कासव दादा, याचं उत्तर माहितीये का तुला? माहितीये. अरे हे पण तुला माहितीये? उत्तर आहे सावली. उत्तर बरोबर आहे. तसं पण पाण्यात राहणारे प्राणी हुशारच असतात. याची तर बुद्धी. तर कासव दादा, काय तू मला धावण्याच्या शर्यतीत हरवू शकतो का? हं? चिऊताई करू शकते हे. याला तर मी उडवून हरवेन. तुझ्यासोबत नाहीये शर्यत, ह्याच्या सोबत, या हुशार सोबत. हा हुशारीने धावेल ना, नाहीतर काय बुद्धीने धावायला त्याला अडचण जाईल ना. अरे काय रे, धावशील की पराभव स्वीकारतोस? ओहो, शर्यतीसाठी तर मी तयार नाहीये. नाही, कासव दादा धावेल. कासव दादा जिंकेल. जिंकून जाशील कासव दादा. कोणतीही गोष्ट मन लावून केली तर काहीही संभव आहे. धावण्याच्या शर्यतीत भाग घेणारा कासव दादा इथे पोहोचला आहे. बिट्टू ससा लवकरात लवकर स्टार्टिंग पॉइंट वर पोहोचून जावे. ए मागे हटायला अजूनही वेळ आहे. काय रे, शर्यतीत धावायला तयार आहेस का? हो, मी तयार आहे. तर मग शर्यत लवकरच सुरू होते आहे. धावण्याचे रस्ते तलावाच्या काठापासून छोट डोंगर चढून, बेडकांचा तलाव फिरून, गाजरांची झाडं फिरून वापस इकडेच यायचं आहे. शिट्टी वाजवल्यानंतर धावणं सुरू करायचं आहे. रेडी? मी आहे ससा, हुशार ससा, धावत चालो मस्त हुशार ससा. मी आहे ससा, तनाना ऐ तनाना तनाना होय. तलावाच्या काठानी डोंगरावरून चढून, चढा चढा चला चला, चढा चढा चला चला. बेडकाच्या तलावाभोवती गोल फिर बाबा, गोल फिर. गाजरांच्या झाडाभोवती. गाजरांच्या झाडात फिरू का? आधी खाऊन घेऊ मग फिरूया. बापरे, पोट भरलं, थोड्या वेळ झोपूया. तो येईस तोवर तर दिवसाची रात्र होऊन जाईल. इथे काय झालं? मी तर हरलो.
हे माकड किती मूर्ख आहे, त्याने मला आंबा खाऊच दिला नाही. खरंच हे माकड इतकं खोडकर आहे की त्याने तुला आंबा सुद्धा खाऊ दिला नाही. एक छोटं माकड होतं जे खूप खोडकर होतं. ज्याच्या खोडकर स्वभावामुळे जंगलातले सगळे प्राणी त्रासले होते. अरे वाचवा माझी शेपटी. आणि एक दिवस काही लाकूड तोडे जंगलात आले आणि जंगलातल्या काही भागातील झाड कापू लागले. बेटा लालू, ते झाड कापणारे इथे पोहोचले आहेत. बघ, तू तिकडे जाऊ नकोस. जर तू तिकडे गेलास तर ते लोक तुला पकडतील. तुम्ही खरंच बोलत आहात, पण तरीही मला तिथे जाऊन बघायचं आहे. कारण आजपर्यंत मी झाड कापताना कधी पाहिलंच नाही. लालू, तिकडे जाऊन त्यांच्यासोबत काही मस्ती करू नकोस. बिना वेळ घालवता लाल माकड तिथे पोहोचलं. पण तेव्हा तिथे एकही लाकूड तोड्या नव्हता. त्या दिवशी सगळं काम पूर्ण झालं होतं आणि ते आराम करत होते. आणि तिथे पोचलेला खोडकर माकड एक एक करून त्यांच्या तिथे पडलेल्या अवजारांशी खेळायला लागला. आणि खेळता खेळता त्याने ठेवलेले लाकूड तोडायला सुरुवात केली. आणि खोड्यांमुळे त्या माकडाला आपली शेपटी गमवावी लागली. काय तुम्ही कधी बिना शेपटीचं माकड पाहिलंय? हो, पाहिलंय, पाहिलंय. बिना शेपटीचं माकड बघून जंगलातले सगळे प्राणी त्याची टर उडवू लागले. माकड खूप दुःखी झालं होतं. ते एका मोठ्या झाडावर जाऊन बसून गेलं. तेव्हा झाडाच्या फांदीवर त्याने काही चमकताना पाहिलं. अरे, हे काय? हा, मी माझी शेपूट गमावली म्हणून जंगलाच्या देवानं मला हे दिलंय. याला ठेवून घेतो. तू घाबरू नकोस. मी तुला काहीही करणार नाही. मी तुझी मदत करायला इथे आलोय. माझी मदत? पण ती कशी? मी तुझ्या इच्छा पूर्ण करू शकतो. माझी कोणती इच्छा पूर्ण करणार? मी तुझी प्रत्येक इच्छा पूर्ण करू शकतो. पण मी तुझ्या फक्त 3 इच्छाच पूर्ण करू शकतो. वा, आता तर मजा येईल. जर माझ्या 3ही इच्छा पूर्ण झाल्या तर मी या जंगलाचा राजा बनून जाईल. खरंच. पहिले माझी कापलेली शेपटीच मागून घेतो. मला माझी कापलेली शेपटी परत पाहिजे. तुम्ही आधी तीच देऊन द्या. ओ, तर असं आहे. हा, ही घे तुझी शेपटी. उचलून घे तिला. हे काय जिनी? मी माझी शेपटी माझ्या शरीराला लावायला सांगितली होती. बस, इतकी सोपी गोष्ट. जर तुला शरीराला पाहिजे तर लावून देतो मी. अरे,
हे काय करतोयस तू? कुणाची शेपटी काय पोटावर असते? मग कुठे असते? अरे 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 अरे, शेपटी कुठे असते हे जिनला माहिती नाही का? मला नाही माहित माझ्या मित्रा, कारण माझ्याकडे शेपटीच नाहीये. अरे, ही मागे असते, समजलं? अच्छा, असं आहे का? तर मग ठीक आहे. वा वा वा, हे छान झालं. तर आता माझ्या अजून 2 इच्छा कधी पूर्ण करणार? हे काय, तुझ्या 3 इच्छा पूर्ण झाल्या आहेत. हा, ते कसं? मला तर एकच इच्छा मिळाली. खोडकर माकडा, तुला शेपटी आणून दिली ती पहिली इच्छा, पोटावर लावली ती दुसरी इच्छा, आणि तिसरी शेपटी तुझ्या मागे लावली. आता 3 इच्छा संपल्या आहेत. हा, तू मला मूर्ख बनवलंस ना? हे बघ खोडकर माकडा, मी तुला मूर्ख नाही बनवलं. तुला तुझी शेपटी मिळाली ना, तू स्वतःला नशीबवान समज. आणि लक्षात ठेव, आजपासून कुणाला त्रास नाही द्यायचा, समजलं ना? खोडकर माकडा, येतो मी. नंतर माकडाने कुणालाही कधी त्रास दिला नाही. जीभ प्रिय असेल तर पळ इकडून. पटकन पळ, तिचा एक आंबा. अरे बेटा, तू हे काय करतोयस? मी म्हणतेय तर थांब ना. याच्या बदमाशा. ची 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 ची. ए बदमाश हत्ती, असे नको करू. माझी पिल्लं खाली पडून मरतील ना. बेटा, तू असं कसं क्रूर वागतोयस? चिवताईची पिल्लं खाली पडून मरून जातील ना. त्यांच्या आईला किती वाईट वाटतंय. चिवताई, सॉरी हं. याच्याकडून मी तुझी माफी मागते. बेटा, असं नको करू. आपल्या सहजीवांना कधी त्रास नाही द्यायचा. आई ग, संकट संकट. एक छोटा हत्ती आपल्या इकडे येतोय. सगळ्या रस्त्यांना चिरडून तो इकडे येतोय. सगळे पळून जा. उड उड, उडलीस, उडून गेली. फुलपाखरू उडालं आणि फुल पण. आता असं विचार करत बसण्यात काहीच अर्थ नाहीये. सगळे बिळातनं निघून स्वतःला वाचवा. आमचं बीळ लवकर करा. आता हे सगळं सोडा आणि स्वतःचा जीव वाचवण्याचा विचार करा. लवकर लवकर, हत्ती इकडे पोहोचून गेला. लवकर चला ना. तर असं हत्ती राजाला धडा शिकवण्याचा निर्णय त्या सगळ्यांनी घेतला. त्यासाठी सगळे एका तलावाकाठी एकत्रित झाले.
हा छोटा हत्ती तर खूपच निर्दयी आहे. नजरेआड झाल्यावर देखील आपल्याला सतवतच असतो. त्याला आता धडा शिकवायलाच हवा. हा, पण त्याच्या समोर जायची ताकद आपल्यात नाही आहे ना. शक्तीने आपण त्याचा सामना करू शकत नाही, पण युक्तीने तर नक्कीच करू शकतो ना. त्यासाठी आपल्याला कोणाची तरी मदत घ्यावी लागेल. इथे जवळच एक उंदीर राहतो. तो माझा मित्र आहे. आपण आपलं दुःख त्याला सांगू. तो आपली नक्कीच मदत करेल. हे तर बरोबर आहे. तुमची समस्या ऐकून मला पण वाईट वाटतंय. मी तुमची नक्कीच मदत करेन. बदमाश हत्तीला आपण चांगलाच धडा शिकवू. एके दिवशी तो बदमाश हत्ती आपल्या मस्त्यांनंतर आरामात झोपला होता. अरे तू तर खतरनाक आहेस, हो ना? याच्या सोंडेच्या आतमध्ये चढून जातो आणि कुरतडायला सुरुवात करतो. दुसऱ्यांना त्रास देऊन आनंद घेतो ना तू. त्यांचं दुःख तुला पण समजलं पाहिजे. हो, तू बरोबर बोललास. मी खूप लोकांना त्रास दिलाय. मी त्यांना त्रास देतोय असा मी कधीच विचार नाही केला. माझ्यासाठी सगळं एक गंमत होती, मनोरंजन होतं. माझ्यामुळे त्रासलेले लोकांचं दुःख मी आता समजतोय. मी आता कोणालाच त्रास नाही देणार. माफ कर, माफ कर. एकेकाळची गोष्ट आहे. एका जंगलात एक म्हातारा सिंह शिकारीच्या शोधात फिरत होता. हे काय, ससा? माझा शिकार माझ्या समोरून जात आहे. हा 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 हा, याची चव तर सगळ्यांपेक्षा वेगळी असेल. हा 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 हा. वाचून पळाला तो. खूप थकवलं याने. भुकेमुळे मला आता उभं राहत नाहीये. काय करू? आणि तेव्हाच दूर एका झाडाजवळ बसलेल्या खारुताईला, जी फळं खातेय, सिंह तिला बघतो. तो गेला तर काय झालं? ही तर सापडली. याने थोडी तरी भूक शांत होईल. बाप रे, माझे दात पण आता कमजोर झालेत. खूप दुखत आहे. ही खारुताई पळण्यापूर्वी मला काहीतरी करावं लागेल. जर हिच्यासारखे 2-4 मिळाले तर थोडी भूक शांत होईल. तोवर हिच्यानेच काम चालवावं लागेल. ही इतकी छोटी आहे की दातातच अडकून जाईल. बापरे, ससा पण गेला आणि खारुताई पण गेली. वरून माझे 2 दातही पडले. बिचारा म्हातारा सिंह, जेव्हा त्याला एक पण खारुताई नाही मिळाली तेव्हा तो अजून वैतागला. या जंगलात माझ्यावर कोणीही प्रेम करत नाही. म्हातारं होणं खूप वाईट असतं. माझ्या अंगात जर ताकद असती तर मी एकाला पण सोडलं नसतं.
निराश होऊन जाताना सिंहाला एक रिकामी गुफा दिसली. या गुफेत जाऊन आराम करतो. संध्याकाळपर्यंत एक तरी प्राणी या गुफेत येईलच. त्याला खाऊन माझी भूक शमवून घेईल मी. आयडिया आयडिया आयडिया, सुपर आयडिया. काहीच वेळात तिथे अंधार पडला. ए कोल्ह्या, आता आपण उद्या भेटू, ठीक आहे? ठीक आहे, उद्या सकाळी एकदम वेळेत भेटू आपण दोघं. अरे थांब, का? काय झालं? जरा इकडे तर बघ. असं वाटतंय कुठल्या तरी भयानक प्राण्याच्या पायाचे निशाण आहेत. हा, तू खरं बोलतोय. हे बघून तर असं वाटतंय की तुझ्या गुफेत कोणीतरी गेलाय, पण अजून बाहेर नाही आलं. कसंही करून याला बाहेर काढावं लागेल. अरे बापरे, याला बाहेर कसं काढू? माझ्याकडे एक आयडिया आहे. आता बघ ह्या कोल्ह्याची चाल. मग हा चतुर कोल्हा ताबडतोब एक युक्ती वापरायचा निर्णय घेतो. तो गुफेसमोर उभा राहतो आणि उभा राहून जोर जोरात ओरडतो, माझी प्रेमळ गुफा, कशी आहेस तू? हे ऐकून गुफेत बसलेल्या सिंहाला शंका यायला लागली. हा कोल्हा पागल आहे का? निर्जीव गुफेला हालचाल विचारतोय. गुफा, तू माझ्याशी बोलत का नाहीये? आज सकाळीच तर माझं तुझ्याशी बोलणं झालं होतं. कोल्हा पुन्हा हिच्याशी बोलतोय. आता तर असं वाटतंय की ही गुफा खरंच बोलत असावी. आता या गुफेच्या जागी मी उत्तर देईल. हो, मी ठीक आहे, आनंदी आहे. आत येऊन जा, मी तुझीच वाट बघत आहे. बसून गोष्टी करूया आपण दोघं. ऐकलंस तू? या गुफेच्या आत एक सिंह बसलेला आहे. घाबरू नकोस, माझ्यासोबत चल. आज रात्री थांबायला मी तुला एक चांगली जागा दाखवतो. अस्वल आणि कोल्हा सिंहापासून बचावले. आणि सिंहाला काही सुद्धा खायला नाही मिळालं.